शुभीकरणाची ही सुंदर कलाकृती आणि हे पहा सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात जो फायर आपण फंक्शन बघितला जो फायर शो झाला याच्या अगोदर तुम्ही रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये हा फायर शो तुम्ही बघितला होता अशाच पद्धतीने तसाच एक सुंदर प्रयत्न या ठिकाणी केला गेला जेव्हा मान्यवर राजेजी मोरे या ठिकाणी आमदार या स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळा प्रसंगी होते त्यांच्या उपस्थितीने या आजच्या रात्रीतला आता तर या स्पर्धेतला उद्घाटनीय सोहळा तुम्ही या ठिकाणी पाहिला अनेक सारे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करू की ज्यांनी एमटीसीला प्रेम दिलं ज्यांनी क्रीडांगणाच्या बाहेर बसून या स्पर्धेचा आत्तापर्यंत आनंद घेतला ज्या खेळाडूंनी खरं तर या टीम्सनं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. टॉस गमावल्यानंतर आता बॅटिंग करावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला खोनी सी संघाने. कमी धावसंख्येवरती रोखत असताना सागाव संघाला पराभवाचा मोठा धक्का दिला. तो संघ खोनी सी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे चर्चा सुरू आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांना वेगाने अनेक साऱ्या फलंदाजांना थांबवताना तुम्ही बघितलं. मलिंगा स्टाईल ॲक्शनने उंबारली गावाला रिप्रेझेंट करणारा सोमनाथ सध्या तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ठाणे वर्सेस रायगड या टीममध्ये तुम्हाला प्रेम भोईरी पाहायला मिळाला. त्यांच्या समवेत अक्षय आणि आपल्याला घेसरचे उत्कृष्ट गोलंदाज आकाशजी भोईर हेही सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये एक त्यांचा मुख्य रोल होता. रतनबुवा पाटील स्मृती चषकाची जी खेळपट्टी होती ती आकाशजी भोईर याने बनवली होती. ते सध्या तरी तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सामन्याला होती सुरुवात. सलमी जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल कोणी सीच्या माध्यमातून. गौरव ठोंबरे आणि त्याच्या समवेत संदेश सालुंके. सामन्याला सुरुवात लेगस्टम्पच्या बाहेर ते सांगत असताना गिरीचा बॉल वेगाने तर भन्नाट होता पण तो लेगस्टम्प सोडून जात असताना पहिल्याच बॉलवरती सुरुवात झाली आहे व्हाईट बॉलने. या मॅचमध्ये ना भरपूर काही घडेल बिघडेल कारण दोन्ही संघ जर आपण पाहिले ना तर मोठमोठ्या संघांना पराभवाचा मोठा धक्का देत असताना ते एक एक मॅच विन झाल्यात. आता ही लिमिटेड एडिशनची मॅच 4 ओव्हरची मॅच तुम्हाला अनुभवायला मिळते आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर वापर गिरीशचा केला. डाव्या स्टिकचा पहिला चेंडू बाहेर. एवढ्या लवकर बॅट गिरीश तयार. एवढ्याला पुन्हा एकदा आधी बॅट फिरली. जो वेग होता गिरीशचा तो ओळखू शकले नाही. आधी शॉटचं सिलेक्शन केलं होतं. पहिला चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर त्याच्यानंतर लेंथवरून थोडासा मागे खेचण्यात आला चेंडू. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला गौरव ठोंबरे. त्याच्या समोर लागोपाठचे 2 डॉट बॉल फेकत असताना गिरीश म्हात्रे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा गिरीशचं महत्त्वाचं रोल राहिलं होतं. डबल फेस क्लिअर करत असताना त्यांनी खूप सुंदर बॉलिंग केली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा फुलटॉस बॉल फास्ट ॲट फुलटॉस होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. डीपमध्ये 2 फिल्डर आहेत. एक सिंगल झाली कंप्लीट. 2 धावा जरूर कंप्लीट होतील कारण तेवढासा अवधी होता. तो अवधी या ठिकाणी पूर्ण करत असताना याच्या अगोदर तुम्ही बॉल जर पाहिले ना तर 2 चेंडू लेंथवरती टाकण्यात आले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर लेंथ बॉल पिक करण्यात अपयश आलं गौरव ठोंबरेला. त्यानंतर फुलटॉस बॉल टाकण्यात आला. फास्ट ॲट फुलटॉस मिड विकेटला चेंडूची फिल्डिंग झाली आणि अखेरकार बॅटच्या साहाय्याने 2 धावसंख्येने गौरवचा अकाउंट ओपन. लेग स्टंपच्या बाहेर
लेक्शमच्या बाहेर हा चेंडू टाकण्यात आला. आणि पहा, मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना आम्ही पोहोचवत आहोत की लाईव्हच्या माध्यमातून जर वाडेकर संघ ऐकत असेल तर या स्पर्धेच्या काहीशा डिसिप्लिन होत्या, या काहीशा डिसिप्लिन या स्पर्धेच्या तुटल्यात आणि असोसिएशनच्या ज्या नियमावल्या आहेत त्यांचंही वाडेकर संघाने उल्लंघन केले. सो या स्पर्धेमधून वाडेकर संघाला बाद करण्यात येत आहे. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. डावखोर आताचे गोलंदाज असतात ना, त्यांच्याकडे एक नॅचरली लेग ब्रेक असतो आणि सध्या तरी तुम्ही एक सुंदर ब्रेक बघितला. मागे खेळतायत, फाईन लेग तैनात आहे, त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली आहे. पहा, विनंती करेन की जो आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला समोर जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या तिथे 3 ते 4 प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत, कारण तो अँगल मेन अँगल आहे, तो अँगल थोडासा कॅमेऱ्याचा हळतोय. त्याच्यामुळे विनंती करेन कॅमेरामॅन तुम्ही त्यांना सांगा. भावेश तुम्ही त्या ठिकाणी आहात, तुम्ही त्या प्रेक्षकांना सांगा की तिथून कृपया करून खाली उतरा, कारण कॅमेऱ्याचा जो मुख्य अँगल आहे तो अँगल भेटत नाही आहे. त्याच्यामुळे विनंती करेन जे प्रेक्षक आहेत कृपया करून तुम्ही त्या ठिकाणून उतरायचं आहे. 6 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये. या ओव्हरमध्ये आपण तब्बल जर पाहिले ना तर 3 वाईड बॉल आले, 3 अवांतर धावसंख्येने टीमची टोटल वाढताना पाहायला मिळाली. शेवटचा बॉल ताकदीचा वापर करायचा होता परंतु व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल कंप्लीट झाली आहे. फिल्डरच्या हातामध्ये बॉल, फिल्डिंग चांगली झाली आहे, स्ट्रायकिंगवरती फेकी दरम्यान सूरजकडे येते. नाही, ज्या प्रकारे आत्ताच भागेशने उल्लेख केला, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, त्यामुळे वाडेकर संघ ते वेळेवर उपस्थित राहिला नाही, त्यामुळे वाडेकर संघाला या स्पर्धेमधनं बाद करण्यात आलेले आहे. त्यामुळे यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नागाव विरुद्ध हेडूटने बी अशी मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि आज एक संघ आम्ही काही करून क्वालिफाय करू सुपर 4 मध्ये, लक्षात घ्या. ओटू भागेश, काहीशा डिसिप्लिन्स असतात, त्या डिसिप्लिन तुटल्यानंतर मग तुमच्यावरती कारवाई होतेच. त्याच्यामुळे असोसिएशनचं जे नियम आहे तो नियम असोसिएशनचा तोडला गेला आहे आणि या स्पर्धेच्या डिसिप्लिनही त्या ठिकाणी तुटल्या गेल्यात. त्याच्यामुळे वाडेकर संघाला या स्पर्धेमधून बाद करण्यात आलेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्यात 8, परंतु ही जमेची बाजू आहे टीम खोनी सी साठी की आतापर्यंत एकही विकेट गमावलेला नाही आहे. ओव्हर चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला गिरीश, आता आला आहे मैदानाच्या आतमध्ये सूरज दुधकर. पहिल्या मॅचमध्ये सूरजकडे पहिलं षटक कॅप्टनने हाताळलं होतं, परंतु आता चेंजेस थोडेसे केल्या गेल्यात. आता पॉवर प्ले संपल्यानंतर त्याच्या हातामध्ये षटक दिलाय. फुल टॉस बॉल पहिलाच फ्लाईट दिली होती, अपील सुद्धा केली जाते लेग बिफोर विकेटसाठी, पण तो काय सांगतात अंपायर्स ते पाहावं लागेल. आणि यस, फिंगर अप या ठिकाणी अंपायर्सने केला आहे की नाही त्या गोष्टीचा आम्ही विचार करत होतो, कारण अँगल आमच्या समोर थोडासा क्रॉस आहे. त्याच्यामुळे यस, फलंदाज इथनं होईल बाद, कारण पंचांचा फिंगर अप जेव्हा फ्लाईट दिली होती. आपण ॲक्शन रिप्ले चेक करूयात की काय घडलं. असं वाटलं की बॉल बिंबर जाईल की काय, परंतु सूरज डावकोऱ्या हाताने बॉल जेव्हा त्याने टाकला, जो फ्लाईट दिली होती ती फ्लाईट डीप गेली. इम्पॅक्ट पडत होता परफेक्टली मिडल स्टंपवरती आणि इम्पॅक्ट जास्त हाईट फॅक्टरी या बॉलवरती नव्हतं. त्याच्यामुळे पंचाने फिंगर अप केलं गेलं आणि सांगितलं गेलं की फलंदाज होईल बाद. म्हणजे जी भागीदारी गिरीश म्हात्रेला ड्रॉप करता आली नव्हती ती भागीदारी या ठिकाणी ड्रॉप करत असताना सूरज दुधकर. पहिल्या मॅचमध्ये सूरजने 17 धावा खर्च केला, ते षटक महागडं राहिलं. त्यानंतर गोळवली संघासमोर गिरीशने सुंदर बॉलिंग केली, त्या गिरीशला विकेट मिळाली नाही, परंतु ती विकेट सूरजने मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या अटॅक केला गेला, पण तो फिल्डर त्या ठिकाणी जजमेंट चांगलं राहिलं. रिले कॅच पकडत असताना असं वाटलं की त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होईल, पण तो थर्ड अटेम्प्टमध्ये ही कॅच कंप्लीट करत असताना फलंदाज होईल बाद आणि आल्या पावली माघारी परतेल फलंदाज विकी लागणारा. झटका दुसरा. केलं होतं, फोर्सिंग स्ट्रोक होता, परंतु जितकी जास्त उंची लांबी गाठू शकला नाही. आणि हा पहा प्रयत्न सुंदर, कारण वसार टीम म्हटली गेली तर फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांचा असतो ना, तो कधी खरं तर ते बदलू देत नाही. मग डीपमध्ये कोणी असो, डीपमध्ये कोणत्याही फिल्डरला जर जिम्मेदारीने कॅप्टनने पाठवलं डीपमध्ये तर ते चांगली फिल्डिंग करत असतात. तेच झालं मैदानाच्या आतमध्ये. आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आला आर्यन ठोंबरे. यावेळेला कडा होती, पण तो मागे चालला बॉल विकेट किपरला बीट करून एक फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय. फाईन लेग आणि थर्ड मॅन इन ॲक्शनमध्ये आले,
परंतु फाईन लेगच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर थर्डमॅनने बॉलकडे धावा घेतल्या आणि खरं तर या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. हलकीशी कडा होती. आर्यन मैदानाच्या आतमध्ये आलाय. क्रमांक 4 वरती त्याची निवड केली आहे कारण संगत सध्या तरी थोडासा अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीमध्ये असणाऱ्या सिच्युएशनला आता न्यूट्रल करण्यासाठी त्याला पाठवलाय. फुल टॉस बॉल सहजरित्या खेळलाय. फुल टॉस बॉलवरती फटका तर जरूर लॉफ केला, परंतु काय फिल्डिंग. टीमचा कॅप्टन कसा असावा तर ते दाखवून दिलं नितीन अर्थातच चिंट्याने. काय फिल्डिंग झाली. सुपर्ब एफर्ट्स. बॉलकडे तो पाहतच राहिला. त्याने ह्याही गोष्टीचा विचार केला की बाउंड्रीलाईन किती आपल्यापासून जवळ आहे. अगदी बाउंड्रीलाईन लगत जिथे प्रेम आहे तिथे अगदी तो फिल्डिंग करत होता. त्याने बॉलकडे खरं तर बघितलं गेलं. बॉलला फील करण्याचा धाडस मानस आणि आपण कॅप्टन आहोत हे दाखवत असताना एवढ्याला चांगला बॉल, गती चांगली होती. सुरेश दुधकरची इथनं डायरेक्ट इटी झालाय आणि घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये ते अंपायर्स पाहत होते पण तो अंपायर्सची सहमती नाहीये. अंपायर सांगत असताना की इट्स नॉट आउट. 2 धावा या ठिकाणी सेव्ह केल्या गेल्या नितीननं. त्यानंतर आपण पाहिला तर ह्या बॉलवरती मिळते सिंगल. धावा झाल्यात टीमच्या टोटलमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात 13 धावा आणि या षटकामधले अजूनही एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल तोही फुल टॉस. आता ऑन साईडला एलिव्हेट केलाय. तो जाईल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. याच्या अगोदर एलिव्हेशन चांगलं मिळालेलं नव्हतं परंतु आता एलिव्हेट करत असताना बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. सूरज दुधकरच्या षटकाची समाप्ती षटकाराने होत असताना आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 2 गडी बाद 19 खोनी सी संघ. या स्पर्धेमध्ये खेळण्यात त्यांनाही सूचना लक्षात घ्या. वेळेवर तुम्ही आला नाहीत या स्पर्धेमध्ये तर नक्कीच तुम्हाला बाद केलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. ज्या प्रकारे वाडेकर संघाला तर या स्पर्धेमधनं बाद केलेलं आहे. उद्या पहिलीच मॅच 6:30 रिपोर्टिंग करायचे. उसळकर आणि काटई 6:30 टॉस होईल. लक्षात घ्या. 6:45 काही करून पहिला बॉल पडेल. 6:30 पडेल लक्षात घ्या. आणि दुसरी मॅच असेल सापाड 40+ विरुद्ध नावाली 40+. वेळेवर यायचे लक्षात घ्या. त्यानंतर डॉर्ली विरुद्ध आडिवली रेग्युलरची मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा 40+ ची मॅच 4थी मॅच पाहायला मिळेल. हेडूटने 40+ विरुद्ध काटेई 40+. त्यानंतर 5वी मॅच पाहायला मिळेल रेग्युलरची पडले विरुद्ध खंबालपाडा. आणि 6वी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल दिवा विरुद्ध वीर बजरंग शिरडून ए. जो संघ वेळेवर येणार नाहीये लक्षात घ्या त्या टीमला या स्पर्धेतनं बाद केलं जाईल आणि असोसिएशनच्या नियमानुसार तुम्हाला संपूर्ण एंट्री द्यावी लागेल हे लक्षात असू द्या. O2 भागेश. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पाहायला मिळतात 19 आणि कुणाल गडगे आला ओव्हर नंबर 3 मध्ये. कुणालचा पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला जरूर. बॉल मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी टप्पा पडलाय पण तो टप्पा पडल्यानंतर बॉर्डर लाईन लगत चेंडूला अडवला गेलाय. 2 धावा तर पूर्ण झाल्या परंतु या 2 धाव संख्येनेच संतुष्ट राहावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेटने या 2 धावा पूर्ण केल्यात. अगदी समोर चेंडू होता. त्याला फक्त दिशा देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये फिल्डर ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर त्याच्या हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि 2 धाब्याने टीमची धावसंख्या 21. व पिच बॉल होता. अपील सुद्धा केली जाते. कॉट बी जरूर लेग बिफोर विकेटसाठी पण तो कदाचित ऑप्शन मिस करून जात असताना हा बॉल असावा. त्याच्यामुळे मनोज पवार सरांचा इशारा आला लेग बाईटचा. या गोष्टी खूप क्विकली तुम्हाला कराव्या लागतात कारण जेव्हा जेव्हा आपल्याला शहानिशा करायची असते तेव्हा अंपायर्सकडे आपण अपील करतो परंतु अपील ही ती क्विक असायला हवी. इथे क्विक अपील होती पण तो ऑप्शनच्या बाहेर इम्पॅक्ट पडत असावा. त्या अनुमानाने इथनं लेग बाईट्स घोषित करत असताना अंपायर. कडा होती. मागे चालला बॉल. पुढे आला बॅट्समन धाव कंप्लीट करण्यासाठी परंतु थांबवलं गेलं. लगेचच इशारा होता संदेशचा की कदाचित आता रिक्स जरूर आहे. दोघांना रिक्स होती. हे रिक्स उचलली नाही. जागेवरती थांबला. हा पा ॲक्शन रिप्ले. बॅट त्याने केलपट्टीवरती ड्रॅग केली. सूरजने हिट केलं पण तो दरम्यान तो पोचला होता त्याच्यामुळे तो धोका सारला. एक लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगल आली. त्यानंतर धावपलक पुढे नेण्याचा प्रयत्न परंतु हलकीशी कडा होती बॅटची. विकेट किपर सूरजच्या हातामध्ये तो बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या 22 2 गडी बाद खोनी सी. ओ द विकेट. थोडेसे पुढे आले खेळण्यासाठी फोर्स केलंय. सुंदर फटका परंतु फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत आणि पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग नितीनची. 2 वेळा खरं तर 2-2 धावा सेव्ह केल्यात. असं वाटलं बाउंड्री लाईन लगत की बॉल कदाचित त्याला जरूर भेदून जाईल परंतु ह्या बॉलवरती धावा सेव्ह केल्यात की लाईनवरती पाय आहे. या गोष्टी सगळ्या शहानिशा आपण करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत परंतु पुढे होऊन केलं. थोडासा पुढे आल्यानंतर ऑन साईडला फोर्सिंग स्ट्रोक
जास्त ताकदीचा वापर केला होता. पण तो या ठिकाणी आपण बघत आहोत की हा ॲक्शन रिप्ले लाईनच्या भरपूर आतमध्ये सो सेव्ह केलेल्या आहेत या धावा. त्या अर्थातच 4. काय फिल्डिंग झाली, कारण दोन वेळा आपण लॉंगॉनला त्याला चांगली फिल्डिंग करताना बघितलं. टीमचा कॅप्टन निडर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि नितीनने वाचवल्या धावा 4. अजून एक, परंतु आता नितीन नाहीये तर दुसरा फिल्डर आता तर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. बॉलला त्याने फील्ड केलं. ऑन स्टंप फेकी करायची होती परंतु थ्रो थोडासा वाईड आला. परंतु सूरज दुधकर सांगतोय की थ्रो चांगला यायला हवा होता. इथूनही मिळतात धावा 2 धाब्याने टीम आता पुढे जाईल 26 या आकड्यावरती. फर्स्ट इनिंगमध्ये आपण प्रत्येक टीमला बघितलं ना तर फर्स्ट इनिंगमध्ये आपण फ्री माइंडेड बॅटिंग करत असताना प्रत्येक संघाला बघत असतो. परंतु 3 ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या, टार्गेट कमी सेट झालं तर सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी आपल्याकडे तो प्रेशर वाढतो. पिच बॉल होता, ऑनसाईडला खोदून काढला. पुन्हा एकदा तोच फिल्डर मिड विकेट पुढे आला. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न, आताही स्ट्रायकिंगवरती फेकी केली आहे. नॉन स्ट्रायकिंगवरती केली असती तर कदाचित धोका उद्भवला असता. परंतु स्ट्रायकिंगवरती फेकी करेपर्यंत फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये गडी गमावले गेले 2 आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आत्तापर्यंत 28 धावा टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उद्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6:30 7:30 वाजता उत्सर्गर वर्सेस काटई हा सामना सुरू होईल. त्याच्यामुळे विनंती करेन की 6:15 उत्सर्गर आणि काटई तुम्हाला काही करून रिपोर्टिंग करणं या ठिकाणी गरजेचंच आहे. दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल सापाट 40+ त्यांच्या विरोधात नावाली 40+. तिसरा सामना जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली त्यांचा अपोजिट जानवंग क्रिकेट संघ अडवली. हे दुटणे 40+ आणि काटे 40+ मध्ये चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पडले आणि खंबालपाडा यांच्यामध्ये 5वा सामना आणि 6वा सामना दिवा आणि त्यांच्या विरोधात शिरडोन संघ. सो हा उद्याचा लॉट आहे, तो लॉट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. जी वेळ तुम्हाला दिली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला या ठिकाणी उपस्थित काही करून राहायचंच आहे. मित्रांनो, नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. इन ॲक्शनमध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळेल हे दुटणे आणि त्यांच्या विरोधात संघ नागाव. आतापर्यंत आर्यनची बॅट जास्त तळपली नाही, कारण आर्यन एक मोठ्या फटक्यासाठी जाणला जाणारा खेळाडू आहे. परंतु आता सध्या तरी त्याच्यावरती दारोमदार असेल, कारण शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉलसाठी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय उदय. पहिल्या मॅचमध्ये उदयची कमतरता भासत होती, परंतु आता उदय आलाय तर संघ थोडासा निढर राहील, कारण उदयचा मेन रोल राहिलाय की पॉवर प्लेमध्ये स्पेशली तो कंट्रोल धावा करत असतो. त्याच्यामुळे आता उदयचा वापर शेवटच्या षटकासाठी केलाय. उदयचा पहिलाच बॉल वेगवान लेंथवरती थोडासा पुढे टाकण्यात आला. बॅट फिरली त्याच्या अगोदर आता बॉल विकेट किपर सूरज दुधकरच्या हातामध्ये आणि एक्सप्रेस डिलिव्हरी फेकत असताना उदय. हीच तर खासियत आहे, कारण वेगवान बॉल आणि त्यालाही कट करणं ही खरं तर पारंगत हासिल आहे गोलंदाजाला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फास्टेड फुल टॉस. त्याचा सामना करू शकला नाही फलंदाज आर्यन ठोंबरे. थेट यष्टांवरती जाऊन चेंडू आदळत असताना उदयला पहिली सफलता. लागणारा झटका तिसरा खोनीसीला. तुम्ही पहा, कॉन्फिडंट होता उदयवरती, म्हणून उदय कामकाजामध्ये असताना सुद्धा उदयला खरं तर बोलावून घेतलं असावं. कारण जेव्हा जेव्हा उदयचं कमबॅकेचं षटक राहिलं ना तेव्हा वसार संघाचं सेलिब्रेशन पाहणं काय वाख्यानं जोगं राहिलं. अनेक सारे पाठीराखे सुद्धा या संघाला जवळून बघत असतात. आकाश म्हात्रे असतील, त्यानंतर अनेक सारे असे पाठीराखे आहेत जे या संघाला प्रेम देत असतात. मयूर असतील ज्यांचं चायनीज शॉप आहे, तेही नेहमी या वसार संघाचा कसा चाललाय परफॉर्मन्स ते पाहत असतात. त्याच्यामुळे जर वसार संघाचे अनेक सारे प्रेक्षक आम्हाला अनुभवत असतील त्यांचंही MTCच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. हर्ष आलाय क्रमांक 5 वरती. आता 2 बॉलमध्ये एकही धाव नाही आहेत. संघ अडचणीमध्ये, फक्त 28 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हो, चांगला बॉल लॉब जरूर केलाय. हवेमध्ये बॉल फिल्डर आहे त्या ठिकाणी वळतायत तर रवी वायले, परंतु त्यांच्या आवाक्यापासून दूर होता. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी चालवलाय आणि धाव कंप्लीट करत असताना डिरेक्ट हिट. काय सुंदर हिट केला गेलाय. समोर स्टंप होते आणि अगदी त्या समोर स्टंपला हिट करत असताना 1 शॉट यायगा म्हणजे कडकी में आटा गेला. कारण आधीच तुमच्या धावा कमी आहेत आणि तुम्ही अशा मिस्टेक्स करतात. हा पहा, ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण कॅच तर
कंप्लीट झाली नव्हती. लगेच झाले क्षेत्ररक्षक बॉल खाली डायरेक्ट हिट केलं आणि परफेक्टली हिट स्टंपवरती लागला. तिथनं होईल फलंदाज बाद. म्हणजे या बॉलवरती फक्त म्हणजे एकच धाव कंप्लीट झाली आहे. आधीच धावा कमी होत्या, त्याच तुम्ही ही मिस्टेक केली. आता जास्त मोठं टार्गेट राहणार नाही, परंतु स्पेशली आता 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर हे काम बनू शकतं, चांगलं स्कोर कार्ड उभं राहू शकतं. यावेळेला चांगला बॉल, आताही चांगला बॉल. म्हणजेच पहिल्या बॉलपासून जी सुरुवात झाली ना उदयच्या कमबॅकीची, ती कमबॅकीची खरं तर स्ट्रेंथ आहे ना, ते स्ट्रेंथ कुठेही फलंदाजांना कापता आलेलीच नाही. कारण वेग प्रचंड आहे, त्या वेगावरती उत्तर द्यायचं आहे, परंतु आतापर्यंत एकही फलंदाजाला ते उत्तर देता आलेलं नाही आहे. ओव्हर द विकेटने लेन बॉल पडला, टॉस झाला, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर निघाला. अंपायर्स तेच सांगतात की हा चेंडू जास्त टॉस झाला. पण जर सेनामातीने सारवलेली विकेट आपण बघितली ना, तर लेंथवरती बॉल आपण जेव्हा गुड लेंथवरती टाकतो ना, तेव्हा तो एक्स्ट्रा टॉस होतो. आजच्या रात्रीमध्ये आपण एकही गोलंदाजाला आपण 1/4 ओव्हरचा इशारा देताना अंपायर्सला बघितलंच नाही, कारण ही विकेट लेदर विकेट आहे, त्याच्यामुळे जास्त टॉस चेंडू होत नाही. आणि इथनं पुन्हा एकदा एक फलंदाज बाद होत असताना तोही अगदी बोलच्या स्वरूपात. आता परतेल मैदानाच्या बाहेर संदेश ज्यांनी बनवल्या इंडिव्हिज्युअल धावा 14 आणि लागणारा झटका कोणी सीला. टीम ध्रुवा 11 नागाव कॅप्टन या लवकर टॉससाठी. आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी सूरज मडबी एका बाजूला आहेत, एका बाजूला लालचंद भंडारे. 4 ओव्हरची मॅच असेल. आज एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल, हे लक्षात घ्या ज्या टीम्स या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय करणार आहोत भाग्यश आपण. आजच्या दिवसाचं जे शेड्यूल आपण ज्या शेड्यूलचा विचार केला आहे, तो शेड्यूल काही करून आपल्याला कमी करायचं आहे. कारण आज असंच आपण म्हणू की 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळले नाही, कारण आज दे संघालाही तुम्ही बघितलं नाही आणि त्यानंतर आपण वाडेकर संघालाही पाहिलं नाही. शेवटचा बॉल होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कुंदन ज्याने सुंदर बॉलिंग पहिल्या मॅचमध्ये हाताळली, परंतु इथनं त्याला सफलता मिळाली नाही. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 30 धावा आणि 31 धावसंख्येचं टार्गेट एक छोटंसं ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे टीम मिहिर 11 वसार समोर. परंतु हे विसरून चालणार नाही की कोणी संघ त्यांच्या बॉलिंग अटॅकने जाणला जातो, मग कसं असेल प्रत्युत्तर. या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. एका बाजूला सूरज मडवी, सिद्धू भोईर तुम्हाला पाहायला मिळेल, सिद्धू पाहायला मिळेल, बंटी पाहायला मिळेल, रोहित पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला प्रदीप काळन, यश काळन, रोहित पाटील आणि अनेक सारे असे रणधुरंदर तुम्हाला हेदूटने बी मध्ये पाहायला मिळतील. तर जाऊया टॉस बॉक्समध्ये, तिथं टॉस केला जाईल हेदूटने आणि त्यांच्या विरोधात संघ नागाव. कैलास पाटील यांच्या शुभस्य आपण टॉस करूया. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे. पहिल्या मॅचमध्ये हेडूटने बी संघाला बाय मिळाली, वाडेकर संघाला या स्पर्धेत बाद करण्यात आलेलं आहे, का तो वेळेस संघ उपस्थित राहिला नाहीये. छापा आलाय. ध्रुवा 11 नागाव संघाने टॉस जिंकले. सूरज आमच्या सोबत आहे. सूरज 4 ओव्हरची मॅच आहे, समोरची टीम ऑलरेडी एक मॅच त्यांना बायस मिळाली आहे, त्यामुळे सेकंड राऊंडमध्ये ते खेळत आहेत. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. हेडूटने आणि नागाव या सीझनमध्ये मॅचेस झाल्यात की पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात खेळत आहे? या सीझनमध्ये बहुतेक नाही झाली ना, नाही झाली. 4 ओव्हरची मॅच आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय तू घेतलाय. किती धावांपर्यंत पण रोखण्याचा प्रयत्न असेल? स्कोअर सध्या होत नाही, म्हणजे पिच लेदरची पिच आहे, तर कमीत कमी मतलब 35-40च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला. लालचंद आमच्या सोबत आहेत. लालचंद, टॉस महत्त्वाचा होता, टॉस तुम्ही जिंकलाय, गमावलाय. जर टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही टॉस जिंकला असतं तर आम्ही क्षेत्ररक्षण केला असता, पण आता आमच्या वाट्याला बॅटिंग आले, चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच लालचंद, तुम्हाला शुभेच्छा असतील. तर 30 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 31 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे, परंतु छोटंसं टार्गेट आपण म्हणू शकत नाही. क्रिकेटमध्ये कोणी कधी प्रिडिक्शन देऊ शकत नाही की कोणत्या धावा तुम्हाला सेव्ह ठेवतील, कोणत्या धावा तुम्ही कंप्लीट करू शकता, कोणत्या धावा कंप्लीट करू शकत नाही. कोणी सी संघाने पहिला सामना त्यांच्या बॉलिंग अटॅकवरती जिंकला, म्हणजेच त्यांच्या बॉलिंग अटॅकला आजच्या दिवसामध्ये ते पुढे नेताना आपल्याला ते पाहायला मिळाले. परंतु चांगली रंगलेली मॅच अशी आशापेक्षा बाळगूया आणि जाऊयात आपण या सेकंड इनिंगमध्ये नितीजी काळन सरांच्या
शुभभावनेतून ऐकण्यासाठी हे खेळाचं दुसरं सत्र. मी विनंती करेन नागावचे खंब समर्थक ऋषी गोरपेकर अर्थातच नागावचे जस्टिन बिबर यांना आपण विनंती करतो की या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. रेग्युलर एक ग्रुपमधली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड राऊंडची एक ग्रुपमधलं सेकंड राऊंडची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ध्रुवा 11 नागाव विरुद्ध सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. टॉस जिंकलाय नागाव टीमने, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये 30 धावा केल्यात, 5 विकेट गमावल्यात. 31 धावांचा पाठलाग आता करायचा या मॅचमध्ये. कुठे जाऊ नका, मॅच रंगतदार होईल कारण की नितीन फुलोरे, कुंदन असे चांगले गोलंदाज यामध्ये संघामध्ये गौरवला तुम्ही मातायत. त्यामुळे गोलंदाजी युनिट चांगली आहे कोणी सी संघाची. त्यामुळे मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल असं वाटतंय. मात्र बघायचं रवी वायले आणि मास्टर माइंड नितीन मात्रे स्ट्राईक एंडला. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. एकूण धावा मिळतील 5 आणि येणारा चेंडू फ्रीट. तर त्यांचं आमच्या व्यासपीठावरती कौतुक सुद्धा झालं. एक चांगले ऑफिशियल पंच आहेत मनोज पवार, सध्या चर्चेत आहेत. मग रायगड असो भिवंडी असो त्यांना सध्या भरपूर मागणी आहे. कानपुलीच्या स्पर्धा तुम्ही बऱ्याचशा पाहिल्या. पुढचा बॉल फ्रीट. फॉलिंग खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा ॲक्शन रिप्ले बघा. ओमचा MTC स्पोर्ट या वाहिनीचे कौतुक करेल. क्रिएटिव्ह विथ क्वालिटी. रोशन फराट, सागर फराट, त्यांची संपूर्ण टीम. आमचे कॅमेरामॅन काचा. बरोबर आमच्या समोर आहेत. काचाला तुम्ही पाहतायत वडाच्या झाडाखाली. डॉट बॉलची ती समाप्ती. टार्गेट फारसं मोठं नाहीये. मात्र नितीन फुलोरे जेव्हा रंगात येतात त्यांना अचूक टप्पा मिळतो. नाही इथून ते कमबॅक करतील. लेदर बॉलची खेळपट्टी आहे, मदत मिळते. फॉलिंग. इथे काय घडलंय? कव्हर्सला फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. नितीन मात्रेच्या खात्यामध्ये येतोय चौकार. मग वेज चाप पाहिजे. 10 धावा झालेल्या धावपलका होती. हा चौकार आला मिस फिल्डिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय. नितीन मात्रे बघा. हा फटका रिवर्स खेळायचा होता. रवी वायले वेगाने धावतायत. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 1 धावसंख्या पुढे सर. धावसंख्या 11. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एकमेव असा खेळाडू आहे ज्याला मालिकावीरच्या स्वरूपात नंदी मिळालेला आहे. तोच खेळाडू तुम्ही पाहता नितीन मात्रे. नेहमी चर्चेत असतात. फॉलिंग स्वीप हे त्यांचा फेवरेट फटका आहे. कव्हरच्या वरून उडवलाय. रवी वायलेचा पेटन स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि काय घडलंय बघायचं आता. चौकार. रवी वायले वंडर बॉय रवी वायले. 15 धावा धापल कधी लागल्या. 16 धावा आता फक्त या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच थोडीशी सोपी होत चालली आहे. ती गावदेवी मेर 11 वसार.
ऑन साईडला खेळायचं होतं रवी वायलेला. इथेही सिंगल मिळाले. मनोज पवार सरांचा इशारा येतोय लेग बाईस. धावा कशा येत्या त्या महत्वाच्या नाही, धावा येणं गरजेचं आहे कारण टार्गेट 31 धावांचे 16 धावा ऑलरेडी झाल्यात 5च बॉलमध्ये. स्ट्राईक एंडला तर नितीन मात्रे येतात जो वैयक्तिक 8 वरती बॅटिंग करतोय. पुन्हा फॉलिंग स्वीप. फाईन लेगला बीट करेल का नाही, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खेळाडूला विनंती असेल थोडीशी घाई करू नका प्लीज. पडतो एक्झॅक्ट. नितीन मात्रेला गोलंदाजी करायची कशी बघा. हे आमचे फिल्टर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, घाई करू नका. 20 धावा झालेल्या आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. 20 धावा आल्यात. 20 धावा झालेल्या आहेत. चौकार आलाय. 20 धावा झाल्यात. फक्त 11 धावा विजयापासून दूर आहे. सुपर 8च्या दिशेने वाटचाल करत असताना गावदेवी मेरी 11 वसार. मात्र सुपर 8ची मॅच तुम्हाला आज रात्रीच खेळावी लागेल, लक्षात घ्या. रवी भोईर आज एक संघ आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय करणार आहोत. 2 मॅचेस आपल्या कट झाल्यात त्या कव्हर करायच्यात आपल्याला. त्यामुळे आज एक संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक उंबारली 2025 मध्ये आज एक संघ काही करून आम्ही सुपर 4 मध्ये क्वालिफाय करणार आहोत. आणि तो संघ तुम्हाला 19 मार्चला शेवटच्या रजनीमध्ये पाहायला मिळेल. कुंदन हलक्या हाताने खेळत आहेत. हेच तर कॅल्क्युलेशन आहे रवी वायलेचं. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आलेत, 21 झाल्यात. आता 10 फक्त या मॅचमध्ये करायचे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मग काही करायची गरज काय. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केलेली आहे रवी वायले यांनी. आणि आताच एक स्पर्धा झाली तिसगाव येथे, तिथे वसार 40+ संघाने ती स्पर्धा जिंकली. जगदीश दुधकार सध्या 40+ खेळत आहेत आणि पंचांच्या भूमिकेत सुद्धा ते चर्चेत आहेत. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. नितीन म्हात्रेला तुम्ही पाहतायत कधी रिव्हर्स खेळतात, कधी सरळ बॅटने ते फटके मारतात. फटक्यांचा कोठार आहे नितीन म्हात्रेकडे. पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी चांगली केली गावदेवी मेहरी 11 वसार टीम. रवी वायले बघा ना किती वेगाने पोहोचलेत आणि एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. धावसंख्या 22. विकीचे कौतुक करेल यष्टीरक्षकाचं. मात्र त्यालाही माहिती नितीनची विकेट मिळाली असती रनआउटची, कदाचित मॅचमध्ये पलटवार होऊ शकतो. 22 धावा झाल्या बघा. ॲक्शन रिप्ले डायरेक्ट हिट झाला असं मला वाटतं, हेच सांगतात विकी. आणि फलंदाज बाद झाले असते. क्या बात आहे. रवी वायले बघा एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. काय कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. रवी वायलेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आजही 30 दहशत रवी वायलेची तुम्हाला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. सिंगलला डबल, एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल अशी फलंदाजी रवी वायलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे हे सांगत असताना रवी वायले. 24 धावा झाल्यात. बिनबाद 24. 31चं टार्गेट या मॅचमध्ये. बघा क्रिकेट रवी वायलेसाठी किती इझी आहे हे दाखवून देत असताना या मॅचमध्ये तुम्ही पाहतायत इथेही 2 मिळाल्यात. आणि रवी वायले बघा आता कदाचित फलंदाज सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आता चेक करूया. दोन धावा तर पूर्ण आहेत. तिसरी पूर्ण झाली की नाही एक चेक करूया. पण नितीन म्हात्रेला बघा ना किती विश्वास आहे की मी बाद आहे. ते मैदानाच्या बाहेर चाडलेत. मात्र अजूनही तिसऱ्या पंचांचं डिसिजन येणं आमच्यापर्यंत. OUT फलंदाज आउट. मच्छिंद्र पाटील रवी भोईर बघा काहीतरी चर्चा करतायत. धावा झाल्या 26. 5 धावांची अजूनही गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल कसं. यानंतर अजून एक कुठे जाऊ नका. एक जबरदस्त मॅच. सतरंगी क्रिकेट संघ हिडूटने बी विरुद्ध ध्रुवा 11 नागाव. अक्षयजी भोईर उंबारली याने पुरस्कृतीला संघ पुरस्कर्तेत.
चांगला बॉल होता. कुंदनचं कौतुक करेल या स्पर्धेत. कुंदन एक वेगळी छाप सोडली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 षटका 26 धावा झाल्यात. 12 बॉलमध्ये 5 अजूनही करायचे. मॅच लगेच सुरू करा. एक संघ आपल्याला सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचे आजच्या दिवसामध्ये. बघा रवी वायले रिवर्सच्या माध्यमातून क्रिकेट रवी वायलेसाठी किती इझी आहे दाखवून दिलं या शॉट वरती. चौकार आलाय. स्कोर इज लेवल. अजून एका धाबेची गरज या मॅच मध्ये. टीम गावदेवी मिहिर 11 वसार संघ आता सुपर 8 च्या दिशेने वाटचाल करत असताना मांगरुळच्या स्पर्धेत सुद्धा जबरदस्त सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय रवी वायले अँड कंपनी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या बरोबरच सामना जिंकला. रवी वायले यांच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल आणि सुपर 8 मध्ये दाखल झालाय तो गावदेवी मिहिर 11 वसार. मात्र वसार संघ जायचं नाहीये. लक्षात घ्या अजून एक मॅच तुम्हाला खेळायची आहे. आज एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. ध्रुवा 11 नागाव. आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. मॅचचा मॅन ऑफ द मॅच 1 षटक 2 धावा 2 विकेट घेणारा उदय ठरले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. चला उदय लगेच या. वेळ आपल्याकडे कमी. आज एक संघ आपल्याला सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचे. लक्षात घ्या. मंगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते उदयला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. ज्याने 1 षटक टाकलं 2 धावांनी 2 विकेट. उदय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मीर बघा भरपूर खुश आहेत आज. रवी वायले यांचे सुपुत्र बघा मीर रवी वायले मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. उदयशी आम्ही थोडंसं चर्चा करणार आहोत. बघा उदय फक्त हसतायत बोलत नाहीयेत. नाही खेळाडूने बोलणं गरजेचं आहे. आमचे पिंट्या जोशी बघा एकदा माईक घेतलं तर सोडत नाही. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया प्रसादजी परब सरांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. यातून विजेता संघ वसार संघाबरोबर मॅच खेळेल. लक्षात घ्या ती क्वार्टर फायनलची मॅच असेल सुपर 8ची. तिथून एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. त्यामुळे कुठेही जाऊ नका. अजूनही 2 मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही मॅचेस रंगतदार होतील हीच अपेक्षा आपण करूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूया प्रसाद परब सरांचा आवाज. थँक्यू. खूप खूप धन्यवाद नितीन. मध्यरात्रीची आपण बघतो 1:21 होत आहेत आणि आपण बघतो ही पहिली रजनी या स्पर्धेची स्वर्गीय गोपाळ बुदालजी पाटील आणि स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित स्मृती चषक उंबारली 2025 गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 5 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा. आता मात्र ज्याप्रमाणे कमिटीने डिसिजन जो घेतला आहे कारण आपण बघितलं की बऱ्याचशा काही गोष्टी आजच्या दिवसामध्ये घडल्या आणि त्यामुळे अत्यंत स्ट्रॉंग डिसिजन आणि यावर आपण बघतो की हा जो डिसिजन घेण्यात आला त्यामध्ये ग्रामीण क्रिकेट संघटनेला मात्र त्या डिसिजनमध्ये ठेवून म्हणजेच त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांच्याशी सहमत होऊन मात्र हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
चला मॅच सुरू करायची आहे. ओपनिंग बॅट्समन सुद्धा पाठवून द्या. पंच सुद्धा रेडी आहेत सामन्यामध्ये सामना सुरू करण्यासाठी मॅचमध्ये. त्यामुळे उद्यासुद्धा आपण बघू शकाल उत्सर्गर आणि काटे यांच्यामध्ये पहिली लढत असणार आहे. बरोबर 6:30ला सामना सुरू होईल. मग अशी नितीन एक सूचना दिली होती